वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनेलला क्लिक करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. राहुरीत सावकारकीतून महिलेला धमकी, गुन्हा नोंद. राहुरीत सावकारकीच्या तक्रारीचा राग मनात धरून एका महिलेला घरासमोर येऊन शिवीगाळ व धमकी दिल्याची घटना राहुरी फॅक्टरी परिसरात घडली. या प्रकरणी अद्दखलपात्र गुन्हा नोंद झाला आहे. सलीम पठाण राहणार राहुरी फॅक्टरी यांनी 13 एप्रिल रोजी तक्रार दिली होती. त्यानंतर 15 एप्रिलला रात्री आरोपी उमेश सोनवणे हा त्यांच्या घरी येऊन शिरीन पठाण यांना शिवीगाळ करत केस केली तर परिणाम भोगाल अशी धमकी दिली. पठाण यांनी 20,000 रुपये 20% व्याजाने घेतले होते. 24,000 परत करूनही आरोपीने त्यांची दुचाकी जप्त केल्याचा आरोप आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. वेद बातमीचासाठी राजेंद्र उंडे, राहुरी. नमस्कार, मी सलीम इलियास पठाण, राहणार राहुरी फॅक्टरी. मी राहुरी फॅक्टरी अंबिकानगरमधील एका सावकाराकडून उमेश सोनवणे या सावकाराकडून एका महिन्यापूर्वी दवाखान्यासाठी 20,000 रुपये असे 20 रुपये टक्क्यांनी व्याजाने घेतले होते. मी त्या उमेश सोनवणेला 15 दिवसांनी 24,000 रुपये म्हणजे 20,000 आणि प्लस त्याचे 20 रुपये टक्क्याने जे 4,000 व्याज होतं ते मी एका महिन्याचं 15 दिवसातच दिलं. ही पूर्ण 24,000 रुपये मी त्याला रक्कम दिली असून त्या व्यक्तीने मला म्हणे की तू अजून 4,000 रुपये लागेल म्हणे. मी 20 रुपयांनी देत नाही, मी 40 रुपयांनी व्याजाने पैसे देतो असे म्हणला. मी त्याला म्हणलो नाही, माझ्यावर नाइंसाफी झालेली आहे. तुम्ही बोलताना 20 रुपये टक्क्याने म्हणले होते, पण मी तुम्हाला महिन्याच्या ऐवजी 15 दिवसात देत आहे, तुम्ही हे घ्यायला पाहिजे. तर म्हणे नाही. ह्याच्यामध्ये त्यांनी माझ्याशी बाचाबाची करून मला लाथाबुक्कीने मारहाण केली. त्यानंतर त्यांनी माझ्या मालकी हक्काची गाडी MS 17 DM 0825 TU स्टार ही गाडी घेऊन सरळ निघून गेला आणि म्हणे मी गाडीचं पाणी करील पण तुला गाडी देणार नाही. सदर ही माहिती मी आपल्या राहुरी पोलीस स्टेशन येथे दिली होती, त्या अर्ज केला होता. त्यानंतर संध्याकाळी मी घरी आलो असता, काही कामानिमित्त मी बाहेर गेलो असता, त्याने माझ्या घरी येऊन माझी भाऊजाई यांना शिवीगाळ आणि दमबाजी केली की तुम्ही माझ्यावर केस करता काय, तुम्हाला इथं राहायचं काय, अशी दमबाजी करून तो निघून गेला. त्यानंतर माझ्या भाऊजाई यांना मी दवाखान्यामध्ये ॲडमिट केले. त्याच्यानंतर मी सरळ आपल्या राहुरी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली उमेश सोनवणे या नावाने. तरी आपले पोलीस प्रशासन जे राहुरीमध्ये आहे, माननीय पोलीस निरीक्षक संजयजी ढेंगे साहेब यांना मी सुद्धा कळवलेलं आहे. तसेच माननीय तहसीलदार साहेब यांनासुद्धा निवेदन दिलेलं आहे. तसेच आपल्या अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी गार्गे साहेब यांनासुद्धा निवेदन दिलेलं आहे. जर मला या गोष्टीचा न्याय मिळाला नाही, माझी गाडी मला परत मिळाली नाही, तर मी आत्महत्या करणार आहे, मी असे या पोलीस प्रशासनाला सांगितले आहे. तरी मला न्याय भेटला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे.